आहे सर्वसामान्यांसाठी मोठी। जर तुम्ही बनावट पनीर विकत असाल तर वेळीच सावध व्हा। बनावट पनीर आढळलं तर आता थेट दुकानाचा परवाना रद्द होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय बाजारामध्ये बनावट पनीरची विक्री वाढतेय आणि आता याबाबत बनावट पनीर विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबतचे आदेश दिलेत। दरम्यान तुम्ही बनावट पनीर नक्की कसं ओळखाल तेही पाहूयात। मऊ आणि एकसमान आणि थोडं लवचिक असं असली पनीर असतं, मात्र नकली पनीर खडबडीत रबरासारखं असतं। असली पनीर त्याचा रंग नैसर्गिक असतो, पांढरा असतो, किंचित पिवळसर झाक असते त्याला, मात्र नकली पनीर खूप पांढऱ्या रंगाचं असतं आणि कृत्रिम रंग असल्याचं भासून येतं। असली पनीर याला दुधाचा हलका गोड वास असतो, नैसर्गिक चव असते आणि नकली पनीर रासायनिक वास असतो आणि चवही नसतं। पाण्यामध्ये असली पनीर टाकल्यास हळूहळू ते मऊ होतं, मात्र नकली पनीर पटकन विरघळेल किंवा तुकडे होतील। असली पनीर तव्यावर ठेवल्यास हळूहळू वितळेल, दुधाचा वास येईल, मात्र नकली पनीर जर आपण तव्यावर ठेवलं तर प्लास्टिक सारखा वास येईल जळल्याचा।